नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संभाजी ठाणगे सर आपलं स्वागत करतो। आपल्या आजच्या सेशनमध्ये आज आपण पाहणार आहोत नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता 6वी साठी जी कंडक्ट झालेली आहे त्या परीक्षेचा कट ऑफ किती असेल। तर यापूर्वी मी याची जी काही जो काही पेपर झालेला आहे त्या पेपरची आन्सर की आपल्या चॅनलवरून पब्लिश केलेली आहे, ती तुम्ही पाहून घ्यायची। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। त्याच प्रकारे एंड स्क्रीनलाही तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल, तो आवर्जून तुम्ही पाहायचा आहे, कारण तुम्ही जर आन्सर आधी चेक केले तरच तुम्हाला अंदाज येईल की किती तुम्हाला मार्क्स किंवा मिळतात किंवा किती प्रश्न जे तुमचे ते बरोबर आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपले जी काही चॅनलवरून प्रसिद्ध होणारे आन्सर की असतात त्या तुम्हाला माहीतच आहे किती विश्वासार्ह आहे, की बऱ्यापैकी आपण चांगल्यापैकी ॲक्युरसी देतो। म्हणजे एखादा अर्धाच क्वेश्चन काही वेळेला बदलून येतो, पण बऱ्याच वेळेला 100% मला विश्वास आहे की ती बरोबरच असते। आता जास्त वेळ काय घालवत नाही आणि डायरेक्ट आपण कट ऑफला सुरुवात करणार आहेत। पण आजच्या सेशनमध्ये आपण कट ऑफ सांगण्यापूर्वी काही गोष्टी क्लिअर करणार आहोत। तर त्या गोष्टी कोणत्या आहेत, तर काही घटकांवर आपण आधी चर्चा करणार आहे। त्याच्यापैकी पहिला आहे कट ऑफ किती लागणार हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे। दुसरं परीक्षेचा निकाल कधी लागेल हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। आणि मेरिट लिस्ट किंवा निवड याद्या कधी प्रसिद्ध होतील याच्यावर आपण चर्चा करणार आहोत। पण तत्पूर्वी जर आर्विक अकॅडमी यूट्यूब चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला सर्वात अगोदर नोटिफिकेशन आपल्या व्हिडिओच्या येत जातील आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल। तर आता सुरुवातीला पहिल्या पॉईंटकडे आपण जाऊ की कट ऑफ किती लागेल। कट ऑफ काढण्याच्या काही पद्धती आहेत आणि त्या पद्धतीप्रमाणे अभ्यास करून मी कट ऑफ तुम्हाला सांगणार आहे। असं अंदाजे सांगण्यात काही अर्थ नाही, कारण अंदाजे जर सांगितला तर तो एक्झिट पोलसारखा प्रकार होतो। म्हणजे सर्वसाधारणपणे ते बरेचसे अंतर पडतं त्याच्यामध्ये। तर तसं नाही, काही बरेच अंश अभ्यास करून मी तुम्हाला हा कट ऑफ सांगणार आहे। आणि याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की पूर्वीचा जो 2023चा मी कट ऑफ सांगितला होता त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तोही तुम्ही पाहू शकता की आपले अंदाज जे आहेत ते अंदाज आणि काही पद्धत जी वापरतो मी त्या पद्धतीनुसार किती बरोबर आला होता। तर मला वाटतं एकदम एक्झॅक्टली जवळजवळ 90%च्या अबोव ते मॅचेस झाले होते आकडे। तर त्या अनुषंगाने आजही मी तुम्हाला त्याच पद्धतीने कट ऑफ सांगणार आहे। आता कट ऑफ सांगण्यापूर्वी काही गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्यात ज्या बेसिक मी पालकांसाठी सांगतोय। आता विद्यार्थ्यांना त्याचा फार उपयोग होईल असं नाही, पण पालकांनाही कळालं पाहिजे की कट ऑफ काढण्यासाठी काही पद्धती वापरल्या जातात। आता एक लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये नवोदय विद्यालयांची संख्या आहे 33+1। आता हे काल इथं मी पहा 33+1 म्हणजे एक प्रस्तावित होतं, कदाचित ते या वर्षी रन होऊ शकतं नवोदय विद्यालय। तर 34 आपण धरून चालूया, 34 नवोदय विद्यालय आहेत महाराष्ट्रामध्ये। तर सरासरी जर महाराष्ट्रातल्या नवोदय विद्यालयांच्या जी 6वीच्या वर्गाची कॅपॅसिटी आहे ती जर बघितली तर ती आहे 65 विद्यार्थी। साधारणपणे आपण सरासरी म्हणतोय, म्हणजे काहींमध्ये 80 आहे, काहींमध्ये 70 आहे, काही 75 आहे आणि काहींचे बिलो आहे, म्हणून मी सरासरी कमी धरलेली थोडीशी 65, ती एक्झॅक्टली 70च्या पुढे जाऊ शकते। म्हणजे जर तुम्ही बघितलं तर हे 65 गुणिले समजा 34 काय आहेत नवोदय विद्यालय आहेत, तर हा आकडा जो आहे तो जातोय जवळजवळ 2210 जागा सीट्स आपल्याला अवेलेबल आहेत नवोदय विद्यालयाच्या। आता फार वेळ घालवणार नाही, आता याला ॲप्रॉक्सिमेशन जर आपण केलं तर 2300 म्हणूया आपण, थोडक्यात 200 नाही करत मी, कारण मी ॲव्हरेज कमी धरलो होतं 65च, म्हणून 2300 जागा आपण ढोबळ मनाने धरून चालूया की ती 2300 जागांसाठी महाराष्ट्रातल्या नवोदय विद्यालयांसाठी परीक्षा आहे। पण मुलांनो किंवा पालकांना एक सांगायचं आहे मला की ही सेंट्रलाइज पद्धत नाही। म्हणजे तुम्हाला असं नाही आहे की नवोदयची एकच परीक्षा होते आणि तुम्ही कोणत्याही जिल्ह्यासाठी पात्र ठरताय किंवा कोणत्याही जिल्ह्याला प्रेफरन्स देऊन तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतो, असं पद्धत नाही आहे। तुम्हाला जिल्हास्तरीयच निवड यादी लागली जाते। म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यात बिलॉंग करता किंवा ज्या जिल्ह्यात तुम्ही आहेत, तुमचं आधार कार्ड आहे, तर त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नवोदय विद्यालय प्रवेश दिला जातो। म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यासाठी तुम्हाला पात्र ठरवलं जात नाही। आता याच्यामध्ये अजून थोडंसं पुढे जाऊया की ग्रामीण भागासाठी लक्षात घ्या,
ग्रामीण भागासाठी याला आहे 75% रिझर्वेशन. म्हणजे सर्वाधिक जे काही रिझर्वेशन आहे ते ग्रामीण भागातील मुलांसाठी आहे. नवोदय विद्यालय स्थापन होण्याचा उद्देशच तो होता की ग्रामीण भागातील जे हुशार मुलं आहेत, अभ्यासू मुलं आहेत, त्यांना खरं तर सपोर्ट करायचा होता. म्हणून त्या ठिकाणी नवोदय विद्यालयामध्ये ग्रामीण भागातील मुलांना 75% आरक्षण आहे. आता राहिलेले 25% जे आहे ते शहरी भागासाठी आहे. पण शहरी भागाला असं विशेष काही आरक्षण नाही आहे. त्याच्यामध्ये ग्रामीण भागातल्या मुलांनी जर तुमचं मेरिट क्रॅक केलं तर त्या मेरिटमध्ये ते येऊ शकतात. तसं काही नाही. म्हणजे तो कॉमन आहे, खुल्या वर्गासाठी म्हणूया आपण, की ज्या ठिकाणी दोन्ही असू शकतात, ग्रामीण प्लस शहरी. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला गोष्ट क्लिअर झाली असेल. आता जास्त वेळ न घालता पुढे अजून एक कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगतोय की याच्यामध्ये काही रिझर्वेशन आहे. आपली पद्धत जी आहे ज्या आहेत मी ते त्या अनुषंगाने बोलतोय. आता प्रत्येक कॅटेगरीसाठी रिझर्वेशन परत वेगळं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला जनरलसाठी तर आपण म्हणू शकत नाही डायरेक्ट असं. SC कॅटेगरीसाठी आहे, ST कॅटेगरीसाठी, OBCसाठी आहे. STसाठी 15% रिझर्वेशन आपण म्हणतो. त्यानंतर STसाठी 7.5% आहे आणि OBCसाठी 27% रिझर्वेशन असतं. मग आता आपल्याला मेरिट हे ठरवताना, कट ऑफ ठरवताना याचाही विचार करावा लागतो की प्रत्येक कॅटेगरीला कशा प्रकारे रिझर्वेशन आहे, त्या जागा वेगळ्या ठेवाव्या लागतात. त्यातही परत मुलांना आणि मुलींना ह्याच्यामध्ये रिझर्वेशन वेगळे. मुलींसाठी त्यांनी 1/3 रिझर्वेशन ठेवलं आहे. गर्ल्ससाठी किती ठेवलं आहे? गर्ल्ससाठी 1/3. जागा जेवढ्या आहेत तेवढ्या जाग्यांच्या 1/3 म्हणजे 1/3 एवढं सीट्स ह्या गर्ल्ससाठी किंवा मुलींसाठी अवेलेबल आहेत. म्हणजे प्रत्येक कॅटेगरीमध्ये त्या डिस्ट्रीब्यूट होतील, त्याच्यात काय वाद नाही. ठीक आहे. तर अजून एक महत्त्वाचं, आता ह्या जागेबद्दल जर फारच विचार केला तर मला एक मी तो कॅल्क्युलेशन केलेला आहे, मी ते तोंडी सांगतो. 2300 ज्या जागा आहेत त्याच्यापैकी SC कॅटेगरीला जातील 345, STला जातील 172, OBCला जातील 621. ह्या ढोबळ मानाने, म्हणजे काय परफेक्ट सांगू शकत नाही कारण आपण 65 ते 70ची ॲव्हरेज धरलं होतं. आता याच्या मुलींमध्ये 1/3 जागा जातील. म्हणजे किती जातील? 766 जागा ह्या मुलींना जातील आणि राहिलेल्या ज्या जागा आहेत 1534 त्या मुलांकडे राहतील. मग त्याच्यातही परत कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन असणार आहे. आता दिव्यांगांसाठी सुद्धा आरक्षण आहे. त्या दिव्यांगांच्या आरक्षणामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये फिजिकल हँडिकॅप येतात किंवा त्याच्यामध्ये तुमचं हेअर इम्पॅक्टेड येतात, इयर इम्पॅक्टेड येतात किंवा लोकोमोशन डिसॅबिलिटी येतात, वेगवेगळ्या प्रकारे, किंवा आय इम्पॅक्टेड म्हणजे डोळ्यांच्या दृष्टीने दिव्यांग असतील तर यांनासुद्धा रिझर्वेशन आहे. ते सुद्धा आपल्याला विचारात घ्यावं लागतं कट ऑफ काढताना. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर रिझर्वेशनच्या जागा 1253 येतील आणि अनरिझर्वच्या 1047 येतील. तर बऱ्याच जणांना विचार पडला, मनात आला असेल की नेमकी ह्याचा काय उपयोग आहे आपल्याला. याचा तुम्हाला काही उपयोग नाही, पण कट ऑफ काढताना ह्या गोष्टी विचारात घ्यायच्या. आणि कट ऑफ काढताना पेपरची काठिण्य पातळी हाही घटक आपल्याला लक्षात घेतो. म्हणजे पहिला घटक आपण विचारात घेतला अवेबिलिटी ऑफ सीट्स, म्हणजे किती सीट्स अवेलेबल आहे. दुसरा आहे कॅटेगरी वाईज पर्सेंटेज कसं आहे. तिसरा घटक आपण विचारात घेतला आहे की त्या ठिकाणी जो काही काठिण्य पातळी आहे पेपरची तीही विचारात घ्यावी लागते. आणि एक रँडमली जो काय मध्य असतो तोही आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो. अशा सर्व गोष्टींचा विचार करून मी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे. आता हे सगळे सांगण्याचं कारण काय, तर हा टेक्निकली किंवा अभ्यास करून काढलेला कट ऑफ असतो. रँडमली सांगण्याचा काही अर्थ नाही. कट ऑफ कदाचित काही वेळेला +-2-3 होऊ शकतो, वाद नाही त्याच्यात, परंतु ॲप्रॉक्सिमेटली त्याच्या जवळपर्यंत जाण्यापर्यंत ठीक असतो. पण आपला कट ऑफ मला माहिती आहे बऱ्यापैकी जवळजवळ एखाद्या % इकडे तिकडे होतो फक्त. पण आता तो कट ऑफ ऐकण्यासाठी बरेच विद्यार्थी आपल्या चॅनलवरचे आतुर झालेले आहेत, कारण त्यांनी मागच्या वेळेसही काहींनी कट ऑफ पाहिला असेल. तर आता ह्या वेळेचा कट ऑफ कसा असेल त्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. पहा, आता कट ऑफमध्ये काही घटक आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. पहा, प्रवर्ग, त्यानंतर शहरी भागातलं मेरिट आणि ग्रामीण भागातला मेरिट काय असेल याच्यावर आपण चर्चा करणार आहे. पहिला जो प्रवर्ग आहे तो जनरल, आणि याच्यामध्ये परत आपण डिव्हिजन केलं आहे मुले मुली यांचं वेगवेगळं मेरिट असतं, मेरिट लागणार आहे. आता याच्यामध्ये जनरलसाठी किती मेरिट असणार आहे शहरी भागासाठी, तर ते येणार आहे 95 गुण. आता म्हणजे किती प्रश्न ते मी पुढं सांगणार आहे तुम्हाला, आणि व्हिडिओ लगेच स्किप करायचा नाही, कारण तुम्हाला मी हे सांगितल्यानंतर, हे गुण सांगितल्यानंतर, मग हे प्रश्न सांगितल्यानंतर आपल्याला विचार करायचा तिसऱ्या घटकाचा, तो म्हणजे निकाल कधी आणि गुणवत्ता यादी कधी प्रसिद्ध होईल, ते पण मी पुढे सांगणार आहे.
आता 95 हे मेरिट कोणासाठी येतं आहे, तर मुलं शहरी मुलांसाठी 95% म्हणतोय मी. 95% किंवा आपण त्याला 95 मार्क्स पण म्हणूया. ठीक आहे, 95 मार्क, कारण 100 मार्काचा पेपर होतो आपला. 80 प्रश्न आहेत परंतु 100 मार्क आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 1.25 गुण आहेत, हे लक्षात ठेवा, म्हणजे 25 मार्क म्हणूया. त्यानंतर मुलींसाठी येतं आहे तर 93 पॉईंट. आता हे पॉईंटमध्ये पण ॲन्सर येणार आहे, कारण 1.25ला गुण आहे एका प्रश्नाला, म्हणजे 93.75 हे येतं आहे कोणासाठी, शहरी मुलींसाठी. ठीक आहे. त्यानंतर ओबीसी गटातील मुलांसाठीचं किती मेरिट येईल, तर 93.75. ठीक आहे. त्यानंतर मुलींचं किती येईल, 91.25, म्हणजे ओपन कॅटेगरीपेक्षा कमी मेरिट येतं आहे. ठीक आहे, ओबीसीचं. एससी कॅटेगरीचं मेरिट येईल पहा 91.25. ठीक आहे, 91.25, आणि यांचं येईल मुलींसाठीचं 87.5 एवढं येऊ शकेल. त्यानंतर ST कॅटेगरीचं येईल. आता ST कॅटेगरीचं थोडंसं कमी मेरिट येईल, कदाचित संख्या कमी असल्या कारणाने, म्हणजे 85 हे शहरी भागासाठी येईल मुलांसाठी, 82.5 शहरी भागातील मुलींसाठी येईल. ठीक आहे. आता याचा जर आपण विचार केला तर हे ग्रामीण भागाकडे जाण्यापूर्वी आपण प्रश्नांची संख्या ही विचारात घेऊया. ठीक आहे. प्रश्न किती आहे नेमकी, तर 95 म्हणजे 76 प्रश्न तुमचे बरोबर पाहिजेत. इथे पाहिजेत 75 प्रश्न, ब्रॅकेटमध्ये जे लिहिलेले ते प्रश्न आहेत. इथे पण 75 प्रश्न, इथे पण 73 प्रश्न तुमचे कमीत कमी बरोबर पाहिजेत. इथे 73 आणि इथे 70, त्यानंतर इथे 68, इथे 66. मुद्दामून मी तुम्हाला प्रश्न संख्या पण दिलेली आहे की कन्फ्युजन नको, किंवा तुम्हाला समजलं पाहिजे की किती प्रश्न बरोबर आले पाहिजेत, याच्यावरून तुम्ही ठरवू शकता. आता जाऊया ग्रामीण भागातील. बरेच मुलं ग्रामीण भागातील आहे, तर त्यांचं मेरिट कसं असेल. ओके, शहरी भाग आणि ग्रामीण भाग यांचं मेरिट वेगवेगळं असतं, हे लक्षात ठेवा. आता ग्रामीण भागातील मुलांसाठीचं मेरिट राहील पहा साधारणपणे 93.75, म्हणजे शहरी भागापेक्षा कमी येते. त्यानंतर मुलींचं राहील 91.25, 91.25 म्हणजे अजून कमी, कारण मुलीला रिझर्वेशन आहे 1/3. ओके. त्याच्यानंतर अजून ओबीसीचं जर बघितलं तर 91.25, म्हणजे या कॅटेगरीपेक्षा कमी राहील जनरलपेक्षा. त्यानंतर इथे राहील 88.75, म्हणजे ओबीसी गर्ल्स जे आहेत, मुली जे आहेत त्यांचं अजून कमी आहे. त्यानंतर जर बघितलं SC कॅटेगरीसाठी ते अजून कमी येतं आहे 87.5, आणि इकडे मुलींचं तर अजून कमी येतं आहे 83.75. ST कॅटेगरीसाठी अजून कमी आले 81.25, आणि इकडे आले 76.25. कदाचित काहींना बऱ्याच वेळेला थोडासा धक्का बसला असेल की 76.25 एवढं मेरिट कमी येऊ शकेल का, तर हो, ST कॅटेगरीच्या मुलींचं येऊ शकतं, कारण त्यांना रिझर्वेशन पण आहे 1/3, आणि प्लस ST कॅटेगरी आहे, संख्या थोडीशी कमी असू शकते, म्हणून ते मेरिट खाली पण येईल. मग आता ही प्रश्नांची संख्या किती आहे, प्रश्नांची संख्या किती आहे ते तुम्हाला लगेच सांगतो, लगेच आपल्याला लक्षात पण येईल. तर यांचे साधारणपणे 93.75 जे आहे, म्हणजे यांचे 75 प्रश्न आले पाहिजे, यांचे 73, नंतर इथे आहे तुमचे 73, इथे आहेत 71, इथे आहेत 70, इथे आहेत 67, इथे आहेत 65, आणि इथे आहेत 61. 61 प्रश्न जरी बरोबर असले ST कॅटेगरीत तरी तुम्ही निवड होण्याची शक्यता आहे. ओके. तर आता यामध्ये नीट विचार करा, तर तुम्हाला काही याच्यातून आपल्याला निष्कर्ष काढता येतील. सर्वात हायेस्ट जे मेरिट जाणार आहे ते जनरल कॅटेगरी शहरी मुलींचं जाणार आहे, की जे 95 आणि 93.75 आहे तब्बल. ठीक आहे. त्यानंतर कारण जागा कमी आहेत, 75% रिझर्वेशन तर मुलांनाच गेलं ग्रामीण भागातल्या, 25%मध्ये यांना आहे, आणि त्याच्यामुळे कॉम्पिटिशन खूप असते. नंतर तेच जर मेरिट बघितलं जनरलचं ग्रामीण याच्यात, तर ते कमी आलं आहे. इथं 76 प्रश्न, इथं 75 प्रश्न, म्हणजे कमी आलं आहे 93.75. इथं रँकिंग कमी आलं आहे 91.25. म्हणजे ही जी पद्धत आहे ही शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण साधारणपणे काही कॅल्क्युलेशन्स करून, काही डाटा लक्षात घेऊन, मागच्या वेळेचं मेरिट लक्षात घेऊन, याच्या अनुषंगाने हे प्रेडिक्टेड जे काही एक्सपेक्टेड आहे मेरिट ते आपण या ठिकाणी दाखवलं आहे. तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि आता पुढच्या सेशनकडे आपल्याला जायचं आहे. काय तर निकाल कधी जाहीर होईल. निकाल साधारणपणे पहा विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी एक्झाम झालेली आहे
ती झालेली 20 जानेवारीला. म्हणजे साधारणपणे याची ॲन्सर की 15-20 दिवस तर लागतातच. म्हणजे ह्याचा 15 फेब्रुवारीपर्यंत ॲन्सर की समजा हे पब्लिश होत नाही यांची शक्यतो ॲन्सर की, कारण ते डायरेक्ट OMR शीट इव्हॅल्युएट करतात. आता 15 तारखेपर्यंत, तिथून पुढे 15 ते 20 दिवस अजून त्याला स्कॅनिंग करायला जातात. म्हणजे फेब्रुवारी तर सगळा जाणार आहे, त्याच्यानंतर मार्चचा पण मिडल तुमचा जाणार आहे. कदाचित मार्चच्या शेवटच्या आठवड्यात, लक्षात ठेवा ही तारीख, मार्चच्या शेवटच्या म्हणजे तुमचा 20 ते 31 मार्च याच्या महिन्यात तुमचा कदाचित निकाल तुम्हाला पाहायला भेटू शकतो. ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी. मार्च महिन्यात 20 ते 31 मार्च याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे. मागच्या वेळेस आपण अंदाज सांगितला तर त्याप्रमाणे आलं होतं निकाल त्याच दरम्यान. तर ह्यावेळेसही मला एक्सपेक्टेड आहे की 20 ते 31 मार्चपर्यंत तुमचा 2024 जे आहे त्यावेळेस तुमचा निकाल येईल. तुम्हाला लॉग इन करून तुमचा निकाल पाहता येईल. म्हणजे तुमच्या रजिस्ट्रेशन नंबर आणि बाकीची माहिती भरली की लगेच तुम्हाला निकाल पाहता येतो तुमचा. त्याच्यानंतर साधारणपणे जवळजवळ 1 महिना प्रोसेस जाते त्याच्यामध्ये, म्हणजे 20 दिवस तरी जातात. म्हणजे एप्रिलच्या मध्यापर्यंत किंवा एप्रिलच्या एंडपर्यंत तुम्हाला गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झालेल्या दिसतील. म्हणजे तुमचं एप्रिलच्या एंडिंगच्या अगोदर सिलेक्शन झालेलं असेल हे तुम्हाला लक्षात येईल, तुमचं नाव येईल. त्याच्यानंतरची प्रोसेस काय आहे, कोणत्या डॉक्युमेंट आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत, कोणत्या डॉक्युमेंट तिथे आपल्याला व्हेरिफिकेशन्स लागतील, त्याचाही मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तोही तुम्ही पाहायचा आहे. म्हणजे तुमची कोणती डॉक्युमेंट मिस होणार नाही आणि कन्फ्युजन होणार नाही आणि आपलं झालेले सिलेक्शन जे आहे ते प्रोटेक्टेड राहील. म्हणजे काय म्हणायचं की काही वेळेला काय होतं की डॉक्युमेंट आपल्या कमी असल्या कारणाने आपल्याला परत व्हेरिफिकेशनला बाद केलं जातं किंवा आपल्याला जर वेळ दिलाच तर ते परत डॉक्युमेंट आपल्याला काढावे लागतात. त्यासाठीचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. कदाचित त्या जो व्हिडिओ आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही पहा की कोणत्या डॉक्युमेंट लागतात. त्याच्याबद्दलही मी बनवलेला आहे. मी कदाचित एंड स्क्रीनला लावूनही देतो किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकही देईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवायचं आहे. मेरिट खरंच तुम्हाला वाटतं आहे की हे क्रॅक होईल किंवा किती पर्यंत तुमचा स्कोअर येतो आहे तेही मला जरूर कळवा प्रत्येकाने. आणि तुमचा स्कोअर कळवल्यानंतर त्याचप्रकारे किती कॉम्पिटिशन हे आपल्याला समजेल. कारण आपल्या महाराष्ट्रातून सगळ्या जिल्ह्यातून विद्यार्थी जे आहेत तो हा व्हिडिओ पाहणार आहेत. तर त्या वेगवेगळ्या जिल्ह्यांचं मेरिट हे आपल्याला थोडासा अजून अंदाज यायला क्लिअर होईल. परंतु हे मेरिट मला बऱ्यापैकी विश्वसनीय वाटतं की मी जे दिलं आहे तर कदाचित काही वेळेला इकडे तिकडे +-1-2 होऊ शकतं, तर काय हरकत नाही. परंतु जनरल आयडिया तुम्हाला येऊ शकते. तर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. कारण आपल्या लाईकमुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत जाऊ शकतो. यूट्यूब त्याला जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत पाठवू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरात लवकर भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.